नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुवर्णनगरी चांदीने ग्राहकांना फोडला घाम, तर सोन्याची स्वस्ताई काय आहेत भाव। चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। आज मित्रांनो, जळगावच्या सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीने कर केला आहे, पण आज सुवर्णनगरी सोन्याने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे, तर चांदीचा मात्र वर चष्मा दिसून आला आहे। तर मित्रांनो, सुवर्णनगरी जळगावमध्ये सोने आणि चांदीच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत। गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूंनी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पडवले आहे, पण आज 22 मे 2024 रोजी सोन्याने ग्राहकांना मोठा दिलासा दिला होता। सोने 800 रुपयांनी घसरले होते, पण चांदीने खरेदीदारांचा हिरमोड केला होता। चांदी उसळून आता 93,000च्या घरात पोहोचली आहे। जीएसटी सह सोने आणि चांदीचा भाव मार्च, एप्रिल आणि आता मे महिन्यातही उच्चांकावर आहे। 3 दिवसापूर्वी किमतीचा विक्रम जळगावच्या सराफा बाजारात या 19 मे रोजी सोन्याच्या भावात 1,000ने तर चांदीच्या दरात प्रति किलो मागे 3,000 रुपयाची वाढ झाली होती। सोन्याने 75,000चा आकडा पार, तर चांदी सुद्धा 90,000चा टप्पा ओलांडून विक्रमी दरावर पोहोचली। सोन्याचा भाव जीएसटी सह 76,200 रुपये, तर चांदीचा भाव प्रति किलो 91,000वर पोहोचले होते। आता सोने घसरले आहे, तर चांदीने आगेकूच सुरू ठेवली आहे। मित्रांनो, दरवाढीचे कारण तरी काय? जागतिक बँकेचे व्याजदर कमी झाले आहे। सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपला कल वळवला आहे, तर चीनमध्ये सोने आणि चांदी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडाली आहे। अनेक देशाच्या मध्यवर्ती केंद्रीय बँक सोन्याचा साठा करून ठेवत आहे। या सर्व कारणांमुळे सोन्यामध्ये सातत्याने भाव वाढ होत असल्याची माहिती सराफा व्यावसायिकांनी दिला आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।